निष्ठा प्रशिक्षण 3.0 मॉड्यूल 5 प्रश्नोत्तरे. मूल्यमापन, विद्याप्रवेश आणि बालवाटिका समजून घेणे. प्रश्न: खालीलपैकी कोणता दस्तऐवज FLN मिशनचा भाग आहे? याचं उत्तर आहे विद्याप्रवेश. प्रश्न: विद्याप्रवेश आणि बालवाटिकामध्ये मूल्यांकनाची कोणती प्रक्रिया सुचवली आहे? याचं उत्तर सातत्यपूर्ण आणि बहुआयामी. प्रश्न: अंगणवाडी शालेय शिक्षणाच्या कोणत्या स्तरावरील मुलांसाठी आहे? उत्तर पूर्व प्राथमिक स्तर मुले. प्रश्न: विद्याप्रवेश आणि बालवाटिकामध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य सुचवले आहे? याचे उत्तर स्वदेशी, स्थानिक, कमी किमतीची किंवा विनाखर्चात उपलब्ध सामग्री. प्रश्न: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शालेय शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यातील मुलांमध्ये शिकण्याचे अरिष्ट नमूद केले आहे? याचे उत्तर प्राथमिक शाळा. प्रश्न: पोर्टफोलिओ म्हणजे काय? उत्तर प्रत्येक मुलाच्या मूर्त कामाच्या नमुन्याचे संकलन. प्रश्न: कोणते घटक भाषा आणि साक्षरतेचे संपूर्ण स्वरूपात प्रतिनिधित्व करतात? उत्तर मौखिक, वाचन आणि लेखन. प्रश्न: विद्याप्रवेश आणि बालवाटिकामध्ये सुचवलेले उपक्रम आणि कृतीपत्रिका किंवा अध्ययन अनुभव टिंब-टिंबवर आधारित असावेत. उत्तर क्षमता आणि संकल्पना. प्रश्न: विद्याप्रवेश हा शालेय शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यातील मुलांसाठी आहे? इयत्ता 1 मध्ये प्रवेश करणारी मुले. प्रश्न: शिक्षकांना कोणत्या प्रकारच्या कृती, कृतीपत्रिका आणि स्पष्टीकरणे संबंधित स्वातंत्र्य दिले जाते? उत्तर त्यात सुधारणा करा किंवा संदर्भानुसार बदल करा. पुढील प्रश्न: ध्वन्यात्मक जाणीवेचे योग्य उदाहरण कोणते? उत्तर यमक शब्दांची ओळख. प्रश्न: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षक अरिष्ट कोणत्या 2 पैलूंवर लक्ष वेधते? याचे उत्तर आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. प्रश्न: मुलांना कृतीपत्रिका कधी द्यायची? याचे उत्तर खेळावर आधारित कृती आणि मुलांना मूर्त वस्तू किंवा खेळण्याबरोबर खेळण्याची पुरेशी संधी मिळाल्यानंतर. पुढील प्रश्न: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असे समर्थन करते की मुलांचे शिकणे टिंब-टिंब पासून सातत्यपूर्ण असावे. याचे उत्तर शाळापूर्व ते प्रारंभिक प्राथमिक इयत्तेपासून. पुढील प्रश्न: साप्ताहिक वेळापत्रकानुसार खालीलपैकी कोणते उपक्रम दैनंदिन किंवा नियमित कृती अंतर्गत येतात? उत्तर अभिवादन आणि भेटणे, रिंगण खेळ आणि मुक्त अभिव्यक्ती. पुढील प्रश्न: FLN मिशनचे विस्तारित रूप काय आहे? उत्तर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन. पुढील प्रश्न: पूर्व प्राथमिक स्तर 3 यासाठी वय किती आहे? उत्तर 5+. पुढील प्रश्न: FLN मिशन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्तर 3 म्हणून कोणत्या दस्तऐवजाचा उल्लेख आहे? याचे उत्तर बालवाटिका. प्रश्न: विकासात्मक ध्येय 1 अंतर्गत समाविष्ट असलेल्या क्षमता आणि संकल्पना काय आहेत? उत्तर स्वसंकल्पना, सामाजिक वर्तन, आरोग्य पोषण, स्वच्छताविषयक पद्धती, स्वसंरक्षण कारक कौशल्ये. प्रश्न: आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर मेंदूचा विकास वेगाने होतो? उत्तर बालपणीचा सुरुवातीचा टप्पा. प्रश्न: विद्याप्रवेश आणि बालवाटिका यासाठी उपक्रम, कृतीपत्रिका किंवा अध्ययन अनुभव टिंब-टिंब याभोवती विकसित केले पाहिजेत. याचे उत्तर तिन्ही विकासात्मक ध्येय. पुढील प्रश्न: संक्रमण कृतीचा उद्देश काय आहे? उत्तर मुलांना एका कृतीतून दुसऱ्या कृतीकडे जाण्यास मदत करणे. प्रश्न:
विद्याप्रवेशच्या अंमलबजावणीसाठी किती कालावधी आहे? उत्तर 12 आठवडे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पूर्व प्राथमिक स्तर 3 यासाठी कोणता शब्द वापरला आहे? उत्तर बालवाटिका. पुढील प्रश्न, मातृभाषा किंवा गृहभाषा म्हणून एकापेक्षा जास्त भाषा असल्यास शिक्षकाने काय करणे अपेक्षित आहे? उत्तर अभिव्यक्तीसाठी वर्गात जितक्या भाषा आहेत तितक्या भाषा वापरण्याची परवानगी द्या. पुढील प्रश्न, मुक्त खेळ म्हणजे काय? उत्तर मुलाने सुरुवात केलेली लहान गटातील कृती. पुढील प्रश्न, विद्याप्रवेश आणि बालवाटिकाच्या अंमलबजावणीसाठी दररोज किती कालावधी आहे? उत्तर दररोज 4 तास. पुढील प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुरुवातीच्या इयत्तांमध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करावा याबद्दल बोलतो? उत्तर खेळ आधारित, शोध आधारित, वय आणि विकासाच्या दृष्टीने योग्य. पुढील प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलेल्या पायाभूत टप्प्यात खालील वयोगटाचा समावेश होतो? उत्तर 3 ते 8 वर्षे. पुढील प्रश्न, शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणत्या भाषेला प्राधान्य द्यावे? उत्तर मातृभाषा किंवा बहुतेक मुलांना परिचित असलेली भाषा. पुढील प्रश्न, कृती किंवा आयडियाच्या क्षेत्रांचा मुख्य उद्देश मुलांना टिंबटिंबसाठी संधी देणे हा आहे. याचे उत्तर मोफत खेळ. पुढील प्रश्न, साप्ताहिक वेळापत्रक म्हणजे काय? उत्तर एका आठवड्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कृतीचे दिवसनिहाय वेळापत्रक. पुढील प्रश्न, DIY म्हणजे काय? उत्तर स्वतः करणे. पुढील प्रश्न, कृतींमधील संतुलनाचे योग्य उदाहरण काय आहे? उत्तर शिक्षकांनी सुरू केलेले आणि मुलांनी सुरू केलेले उपक्रम. पुढील प्रश्न, विद्याप्रवेश आणि बालवाटिकाचा विशिष्ट उद्देश काय आहे? उत्तर प्राथमिक इयत्तांमध्ये मुलांचे सहज संक्रमण सुनिश्चित करणे. पुढील प्रश्न, बालवाटिकाच्या अंमलबजावणीसाठी किती कालावधी आहे? उत्तर 1 वर्ष. पुढील प्रश्न, मुलांच्या प्रगतीचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदणीसाठी मूल्यांकन वेळापत्रक किती अटींसाठी सुचविले आहे? उत्तर 3. पुढील प्रश्न, विद्याप्रवेश आणि बालवाटिकाच्या विकासामध्ये किती विकासात्मक ध्येय समाविष्ट आहेत? उत्तर 3 विकासात्मक ध्येये. पुढील प्रश्न, विद्याप्रवेश आणि बालवाटिकामध्ये दिलेल्या सातत्यपूर्ण मूल्यांकन शिक्षकांना कसे मदत करेल? उत्तर अध्ययन, अध्यापन, कार्यनीती, खेळाचे साहित्य, कृती क्षेत्रे स्वीकारणे आणि त्यात सुधारणा करणे. पुढील प्रश्न, विद्याप्रवेश आणि बालवाटिकाचा उद्देश काय आहे? उत्तर पूर्वतयारीच्या टप्प्यावर शिकण्यास मदत करण्यासाठी क्षमता आणि संकल्पना विकसित करणे.